आज आपण क्रिसमस स्पेशल सांता क्लॉज बनवणार आहोत। तर हा आपण पेपर कप पासून बनवणार आहोत। तर सुरुवातीला पेन्सिलच्या सहाय्याने पेपर कप मध्ये अशी डिझाइन काढायची आणि त्यानंतर स्किनचा कलर आहे तो आपल्याला त्यावरती द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अर्धा सर्कल मध्ये आपण हा स्किनचा कलर दिलेला आहे आणि त्यानंतर बाकीचा जो उरलेला सर्व पोर्शन आहे त्यामध्ये आपल्याला रेड कलर द्यायचा आहे। तर रेड कलरने आपण हा पूर्ण जो कप आहे तो छान रंगवून घेणार आहोत। तर सांता क्लॉज बनवण्याची ही खूप सोपी पद्धत आहे। तुम्ही या पद्धतीने सांता क्लॉज एकदा बनवून बघा। त्यानंतर आपल्याला सांता क्लॉजची टोपी बनवायची आहे। त्यासाठी आपण इथे हा रेड कार्ड पेपर घेतलेला आहे आणि त्याला अशा पद्धतीने कोनचा शेप दिलेला आहे। आता हा कोनचा शेप आहे तो आपल्याला चिपकवून घ्यायचा आहे। तर गमाच्या सहाय्याने हा आपण कोन चिपकवून घेणार आहोत आणि त्यानंतर चिपकवल्यानंतर आपल्याला हा गोल शेपमध्ये कट करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने हा आपण राऊंड शेपमध्ये कट करून घेणार आहोत। तर इथे आपण हा अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्या सांता क्लॉजची टोपी बनवण्यासाठी महत्त्वाचा लागतो तो म्हणजे कापूस। तर इथे आपण सर्व बाजूने सांता क्लॉजच्या टोपीवरती हा कापूस चिपकवून घेणार आहोत। तर याच पद्धतीने आपण इथे तुम्ही बघू शकता सर्व बाजूने सांता क्लॉजच्या टोपीला हा कापूस चिपकवून घेतलेला आहे आणि वरती सुद्धा आपण गोल राऊंडमध्ये कापूस लावलेला आहे। त्यानंतर आपल्याला सांता क्लॉजचे हात बनवायचे आहेत। हात बनवण्यासाठी सुद्धा आपण अशा पद्धतीने इथे कोन बनवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपला जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कापायचा आहे आणि याला सुद्धा आपल्याला राऊंड शेप द्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला कापूस भरायचा आहे। तर आपण यामध्ये कापूस भरलेला आहे जेणेकरून जो कोन आहे तो त्याच्या शेपमध्ये राहील। त्यानंतर हातासारखा शेप येण्यासाठी आपण याच्या वरतून पांढरा पेपर लावणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण थोडासा जाडसर असा पांढरा पेपर या हातांवरती लावलेला आहे जेणेकरून छान हातासारखा असा इथे शेप आलेला आहे। याच पद्धतीने आपण 2 हात बनवून घेतलेले आहे। आता आपल्याला त्याचा शर्ट बनवायचा आहे। शर्ट बनवण्यासाठी सुद्धा आपण असा पेपर घेतलेला आहे। त्यामध्ये आपण काळ्या रंगाच्या सहाय्याने अशा पद्धतीने डॉट काढून घेणार आहोत। तर ही त्याची आपण शर्टची बटणं बनवत आहोत। तर तुम्ही जवळजवळ किंवा लांबसुद्धा तुमच्या आवडीनुसार बनवू शकता। त्यानंतर आता बारी आहे ती सगळं सांता क्लॉजला चिपकवण्याची। तर जी वरची टोपी आहे ती आपण सर्वात शेवटी चिपकवून घेणार आहोत। तर सर्वप्रथम आपण डोळे चिपकवणार आहोत। त्यासाठी आपण इथे पांढरे कट करून घेतले होते डोळे, त्यावरती पुन्हा आपण काळे डोळे लावणार आहोत। तर तुम्ही बघू शकता डोळे लावल्यावर सांता क्लॉज खूप छान दिसत आहे। त्यानंतर आपण याचं नाकसुद्धा लावणार आहोत। तर हे नाकसुद्धा आपण अशा पद्धतीने बनवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला याचं शर्ट लावायचं आहे। तर खालती आपण बरोबर मिडलला आपण याचं शर्ट लावून घेतलेलं आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे सांता क्लॉजची दाढी। तर दाढी लावण्यासाठी आपण हे चेहऱ्याच्या बाजूने पुन्हा कापूस लावून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने इथे आपण कापूस लावलेला आहे आणि दोन्ही हातसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी चिपकवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टोपीसुद्धा चिपकवायची आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला सांता क्लॉज तयार झालेला आहे। तर तुम्हीसुद्धा या क्रिसमसला हा सांता नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।